ऐकायला मिळते नाही. कुठल्याही शुभ कार्याला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी अंबाबाईचं भवानी देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो. शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा होता पन्हाळ्याला आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोहोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा 13 जुलै हा साजरा केला जातो. पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे. विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही. आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो. बंदी आदेश सुद्धा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात नाही, प्रशासनाच्या भूमिकेकडे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जे काही करायचं. मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाहीये आणि ह्या दृष्टिकोनातून पूर्वी सुद्धा गेलोय आणि आजही निघालोय. इतकंच फरक आहे. काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ केलेला नाही, वरिष्ठ पातळीवर माझ्याशी संपर्क केला जावा, कसं काय संपर्क केला आहे कुणाचा किंवा काय? माझ्याकडे कोणी संपर्क साधला नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची जबाबदारी आहे. नाही, गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे. गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर पहिला गुन्हा जीवनातला. पण जबाबदारी ही प्रशासनाची आहे. हजारो शिवभक्त आहेत, आज हजारो शिवभक्त आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय आव्हान, कारण आक्रमक शिवभक्त झाल्याचं मिळालं. सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघालेले. अहो बाबा, तेच प्रश्न तुम्ही करताय. तर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती सध्या आक्रमक झालेले आहेत. तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन संभाजीराजे आता विशाळगडाकडे जाणार आहेत. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध